जालन्याच्या काही पुढाऱ्यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल केली. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर नाव न घेता टीका. ते पुढारी एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत, ते फक्त बोलतात आणि काही करत नाहीत. गोरंट्याल यांचा खोतकर यांच्यावर नाव न घेता निशाणा. आमदार गोरंट्याल यांनी ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची उपोषणस्थळी जाऊन घेतली भेट. मुख्यमंत्री, राज्य सरकारने ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे, गोरंट्याल यांची मागणी. जालन्याच्या काही पुढाऱ्यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल केली अशी टीका काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता केली आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत, ते फक्त बोलतात आणि काही करत नाहीत असं म्हणत गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे या मागणीसाठी दीपक रणवरे यांनी आमरण उपोषण सुरू केले. मागील 4 दिवसांपासून रणवरे आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांची गोरंट्याल यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री, राज्य सरकारने ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावी अशी मागणी गोरंट्याल यांनी केली आहे. यावर काय प्रतिक्रिया तुमची? बघा, आमचे मित्र दीपक रणवरे या तिसऱ्यांदा उपोषणाला बसतात. मागे मी आणि राजेश टोपे अधिवेशनमध्ये परशुराम महामंडळ झाला पाहिजे या मागणी केली, पण मागे एक 3-4 महामंडळ शासनाने डिक्लेअर केलं, त्यात परशुराम महामंडळाचं नाव नाही. म्हणून आज आमचे मित्र दीपक पुन्हा उपोषणाला भेटतात. 5वा दिवस आहे. सन्मानित खासदार काळेसाहेबांनी आम्ही त्याला आश्वासन देतो, उद्या आमची बैठक आहे काँग्रेस पार्टीची, ते संपल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर डेप्युटी सीएमला बोलू आणि दीपकशी बोलायला लावून त्याला विड्रॉल करण्याची आम्ही विनंती करणार आहे. आणि हा महामंडळ लवकर कसाही होईल त्यासाठी बैठक मुख्यमंत्री आणि डेप्युटी मुख्यमंत्रीमध्ये त्या दालनात ठेवण्यात येणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ आपण घेतलेली आहे, नेमका घेतणार. हां, आणि नेमका जालन्याचे क्राईमबद्दल काय चर्चा होणार आहे का? ते वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला माहीत आहे की यापूर्वी अधिवेशनमध्ये बोललो होतो की 2 दिवस आड एक मर्डर आपल्या जालन्यात होईल. कायदा सुव्यवस्थेचा काही प्रकारचा लोकांना थाप राहिलेला नाही आणि पोलीस प्रशासनाला जे काम करायचे ते करत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत जे उच्च अधिकारी त्याची बदली पाहिजे आणि एखादा टाईट अधिकारी या जालन्याला दिला पाहिजे या मताचा मी आहे. असा मी मुख्यमंत्र्यांना पण बोलणार, डेप्युटी सीएमला पण बोलणार, आमचे मित्र खासदार साहेब त्याविषयी बोलणार आहे. आणि काही जालन्याचे पुढाऱ्याने ब्राह्मण समाजाची दिशाभूल केली की कॅबिनेटमध्ये झाला आणि ते 2-4 दिवस डिक्लेअर होईल. आता त्या पुढाऱ्याचं नाव माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हां, एकनाथ शिंदेचे जवळचे ते काहीच बोलतात आणि काही करत नाही. अशी पण एक बाईटमध्ये तरी आहे की तुम्ही विचारा कॅबिनेटमध्ये झालं काय प्रश्न कर. 20 कोटीचे 20 कोटी मंजूर आणले, 20 कोटी मंजूर करून आणले. तुमच्या स्पर्धेने 20 कोटी मंजूर करून आणले विकास कामासाठी. त्याला बजेट किती आहे? त्या हेडला बजेट किती आहे? 10%, 15% की 20% किती बजेट? म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, आपल्याकडे जेवढे बजेट आहे ते सर्व डायव्हर्ट झालेले लाडकी बहिणामध्ये. कोणत्याही नगरविकास खाते असेल, सिंचन असेल का कोणतंही खाते असेल त्याला 0 बजेट झालेलं आहे. आणि जे बजेट ते म्हणतात आणला त्याला बजेट किती विचारा. काम केल्यानंतर 3 महिन्यानंतर जेव्हा त्याचं बिल निघणार नाही तेव्हा माहीत पडेल किती बजेट आहे.